Audio Jungle. Audio Jungle. आज महाराष्ट्रभर संप चालू केलेला आहे। या मागील 2 वर्षाखाली 6 महिने उपोषणाला बसून सुद्धा सरकारने कुठलीही आम्हाला दखल घेतली नाही। यानंतर आलेली सरकारने आम्हाला शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या मागण्या मान्य करू, पण या सरकारने सुद्धा आम्हाला आतापर्यंत कुठलंही काही दिलेलं नाही। मागे 2 ते 3 महिन्यापासून मुंबई लेवलला सगळे पत्र व्यवहार चालू असतानासुद्धा तारखेवर तारीखच दिली गेली आणि कुठलंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही किंवा आम्हाला आमच्या मागण्या कुठल्याही मान्य केल्या नाही। त्यामुळे आजच्या या 3 तारखेचं तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे। या महाराष्ट्रभर आंदोलनाचं एकच मागणी आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र एस टी कर्मचाऱ्याला पगार निश्चिती करून वेतन द्यावं, एवढीच मोठी आणि प्रमुख मागणी आहे। साहेब, ज्या वेळेस मी तुम्हाला आश्वासन देऊन पुढे जर केलं नाही तर तुमचं धोरण काय राहील? संप कंटिन्यू राहील, मुद्दे पाठव हे मुदत संप चालू ठेवू असं आता बेमुदत संपणार मागे फिरणार नाही। कामगार बाबुराव देशे, उद्धव ठाकरे, सचिन पटवारी, विजयकुमार शिंदे, पुरावस्थेमध्ये जे तुम्हाला दिसायला ह्या बदमाशांनी आता त्याला 4.25 कोटीवर आहे। एवढंच नाही तर हे बसस्टँड खरं तर चांगलं दर्जेदार बसस्टँड शासकीय व्यवस्थावर अशा पद्धतीने भूमिका घ्यावी म्हणून 9 कोटी 25 लाख तरी त्याच्याचे पैसे कमी केले आणि पुन्हा ह्याला घाट काय घातला माहीत आहे? तुम्हाला माहीत नसेल पण मी एक्स्ट्रा सांगतो। त्याला घाट घातला BOT तत्वावर। BOT तत्वावर म्हणजे बसस्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी असते पाहिजे, मग इथलं दुकानं हडप करता यावं, इथलं कॅन्टीन चालवणाऱ्या ठिकाणी तिथं आपला माणूस बसवावा। अत्यंत डावपेचानं हे बसस्टँड एवढे दिवस अडचणीत आलेलं आहे। म्हणून यासाठी ज्यांनी पापाचं षडयंत्र रचले त्यांना ही आहे अंबिका माता नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आता खरं तर आपण या ठिकाणी अत्यंत पोटतिडकीने आपल्या समस्या या ठिकाणी मान्य व्हाव्यात। राज्य कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून जशा पद्धतीनं राज्य कर्मचारी पदाधिकारी कर्मचारी जसा नियुक्त केला जातो, त्याला ज्या पद्धतीनं पगार वेतन दिलं जातं त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा का मिळू नये
अशा पद्धतीची रास्त भूमिका आपली आहे. खरं तर या मागणीला 100% आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजिबात काही एवढ्याच मागण्या नाही. मला कधी कधी पाटील साहेब खंत वाटते की तुम्ही आता म्हणालात की तुमच्या शाळेमध्ये जर शिपायाला 45,000 रुपये पगार, 47,000 पगार आहे. आमच्यातला एक प्रायव्हेट जर गाडी घेऊन जर ड्रायव्हर जर त्या ठिकाणी काम करायला लागला तर कमीत कमी 30,000च्या पुढची रक्कम तो पर डेच्या हिशोबाने 1,000 जरी काढला त्यांनी गाडीच्या पाठीमागे एका दिवसाच्या पाठीमागे तर 30,000 तर मिनिमम कमवतो बदलीवाला. मग अशा पद्धतीने भाड्यानं गाडी घेतो, काही स्वतःची पण घेत नाही आणि 1,000 रुपये पर डेने जर पकडला तर 30,000 रुपये काढू शकतो. जर तुम्हाला या ठिकाणी अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीमधले ते वाहन एस टी महामंडळाची गाडी म्हणजे एक प्रकारचं मळा असल्यासारखं. म्हणजे त्या गाडीचा आता तुम्हाला 2-2 डिग्र्या दिल्यात, वाहक आणि चालक. पाटील साहेब पहिलं काय होतं, एक वाहक वेगळा आणि चालक वेगळा. आता ह्यांना वाहक बी तुम्हीच व्हा आणि चालक बी तुम्हीच व्हा, म्हणजे मुक्का मार आणि पैसा तेवढा. म्हणजे अशा पद्धतीची या ठिकाणची जे चुकीचं धोरण चालू आहे त्या चुकीच्या धोरणाचा 100% जाहीर निषेध. खरं तर या ठिकाणी तुम्हाला 2 माणसं एका गाडीमध्ये आता आम्ही नित्य पहिलं आता हे पुढं काय नाटक चालू केलं काही कळायला मार्ग नाही. कारण ड्रायव्हरला कंडक्टरशिप बी करता आली पाहिजे, ड्रायव्हरशिप बी करता आली पाहिजे. याच्यानंतर असं सांगतील की आता तुम्ही मेकॅनिक पण तुम्हीच व्हा आणि मग त्रिसूत्री कार्यक्रम करा, तरच तुमच्या हातामध्ये गाडी. आणि ती गाडी कशी देतात मला वाटत नाही. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्युटी करून घरी आल्यानंतर काही नीट राहता येईल, कधी कुठे मिटिंग पडाल काही सांगता येत नाही. अशा पद्धतीच्या त्या गाड्या म्हणजे त्या हलवत झुलवत नेताना पॅसेंजर सुद्धा गळून पडत काय पाठीमागे. अशा पद्धतीची परिस्थिती. ड्रायव्हरच्या बाजूला जर आम्ही लहानपणी बसवतो त्या ड्रायव्हरच्या त्याला बोनट पाण्याचा वाफा यायला लागतो. त्या ड्रायव्हरला काय त्रास होतो त्याच्या वेदना आम्हाला जाणीव की कशा पद्धतीने त्याचा घेर पडत नाही. एखादी रुमणे शेतकरी सुद्धा आता रुमणं धरणं गेलाय, त्या शेतकऱ्याचं रुमणं तर कमीत कमी मजबूत राहते होती, ह्याचं घेर पडता पडेना. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही खतरनाक तुमचं जीवन तुमचं त्या ठिकाणी व्यतीत करत असताना 50-100 लोक जे गाडीत बसतात त्याचं सुद्धा जीवन धोक्यात येऊ नये म्हणून कितीतरी कसोशीनं तुम्ही त्या ठिकाणी काम करताना आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणचं राज्य सरकार, मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री झाल्यात बदमाश या ठिकाणी तुमचा जर हा प्रश्न निकाली निघत नसेल तर इमानदारीनं आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहोत. अशा पद्धतीने आणि एवढंच नाही, जसं भगवत पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे याला संघटनात्मक दृष्टिकोनातून नेत्यांची पण जबाबदारी आहे. या ठिकाणी आपण कर्मचारी म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरवायचे आणि नंतर मात्र बंदखोलीमध्ये आपला सौदा झाला की त्या ठिकाणी आपल्या मागण्या पाठीमागे कशा राहिल्या. भूमिका जर होत ही जर भूमिका होत असेल तर पाटील साहेबांचा अनुभव चांगला आहे आणि पाटील साहेब अशा पद्धतीने जर येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती निर्माण झाली तर इमानदारीने सांगतो राजकारणात मी पैसे कमवण्यासाठी केला 10 वर्ष होतो कुणाचा चहा घेऊन नाही, कुणाचा भ्रष्टाचार करून नाही आणि कधीच अशा पद्धतीचा आविर्भाव घेऊन त्याची ठोकपणे जे काही काम केलं सेवा म्हणून या ठिकाणी काम केलं. परंतु कुठेतरी भ्रष्टाचार करावा आणि आपले लेकरं मला मोठे करावे यासाठी मी राजकारणात आलो नाही. परंतु प्रामाणिकपणाने तुम्हाला जे आता हे नॅशनल हायवे दिसतात हे सुधाकर भायरावची मी आणि गडकरी साहेबांचं माझं चांगलं नातं होतं जवळ. माझा तो नेता म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो आणि त्याचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना उदगीर एअरपोर्ट हा कधीच आयुष्यात नॅशनल हायवे होऊ शकत नाही. उदगीर लातूर हा कधीच आयुष्यामध्ये नॅशनल हायवे होऊ शकत नाही. कारण ह्याला क्रायटेरिया होता. एका दिवसामध्ये 12 तासामध्ये कमीत कमी 6,000 वाहनं जर त्या रस्त्यावर ये जा करत असतील आणि त्याची जर नोंद होत असेल तरच तो नॅशनल हायवे होतो. परंतु मी त्या ठिकाणी गंभीरपणे निर्णय घेतला आणि दोन्ही नॅशनल हायवे त्या ठिकाणी कंप्लीट केले आणि हे दोन्ही नॅशनल हायवे तुमच्यासमोर काही झालेले आहेत, काही थोडासा काही पट्टा राहिला तोही पूर्णत्वास जाईल. अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली. याच पद्धतीनं अनेक कामं या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून केले. परंतु आता तुमच्या ज्या ह्या मागण्या आहेत अगदी बोटावर मोजणाऱ्या मागण्या आहेत. तुमची जी पोटतिडक आहे
निश्चित रूपानं या ठिकाणी ती मंजूर झाली पाहिजे. शासन करते कुठलीही अवलाद असो त्यांनी आपल्या गोरगरिबाला शेतकऱ्याला, शेतकऱ्याला, पोरांना जर या ठिकाणी पोटा